ताण हा आजच्या जीवनशैलीचा एक सामान्य भाग झाला आहे, पण तो योग्य पद्धतीने हाताळला नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. ताण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ताण म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची एखाद्या आव्हानाला दिलेली प्रतिक्रिया. थोडासा ताण उपयोगी असतो, पण जास्त ताण दीर्घकाळ राहिला तर समस्या निर्माण होते. ध्यान आणि श्वसन. दररोज 10 ते 20 मिनिटे ध्यान करा. खोल श्वास घ्या. ताण कमी करण्यास खूप प्रभावी आहे. यामुळे लक्ष केंद्रित होण्यासही नक्कीच मदत होते. साधी पद्धत म्हणजे 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, 6 सेकंद श्वास सोडा. शारीरिक व्यायाम करा. नियमित व्यायामामुळे फील गुड हार्मोन्स वाढतात. चालणं, धावणं, योगा, सायकलिंग विशेषतः ताण कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. आठवड्यात किमान 4 ते 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करा. योग्य आहार घ्या. जास्त कॅफीन, साखर टाळा. फळे, भाज्या, नट्स खा. ताण कमी करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तास झोप गरजेची आहे. झोपेअभावी ताण वाढतो. झोपण्याआधी मोबाईल, स्क्रीन टाईम कमी करा. वेळेचं नियोजन करा. कामाची यादी तयार करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. काम पुढे ढकलणं शक्यतो टाळा. भावना व्यक्त करा. विश्वासू व्यक्तींशी बोला. डायरी लिहा. भावना दाबून ठेवू नका. आवडीच्या गोष्टी करा. संगीत ऐका, चित्रकला, वाचन ऐका. त्याचप्रमाणे संगीत ऐकल्यामुळे, गाणी ऐकल्यामुळे आपलं मन शांत व्हायला नक्कीच मदत होते. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये वेळ घालवा. सामाजिक संबंध जोपासा. मित्र, कुटुंबांसोबत वेळ घालवा. सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा. डिजिटल डिटॉक्स ठेवा. सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा किंवा त्याच्यावरती जास्त वेळ घालवू नका. गरज वाटल्यास तज्ज्ञांची मदत नक्कीच घ्या. जर ताण खूप वाढला असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. CBT हा एक प्रभावी उपचार आहे. ताणाचं लक्षण म्हणजे सतत चिंता, चिडचिड, डोकेदुखी, थकवा, झोप न लागणं, लक्ष केंद्रित न होणं यासारख्या समस्या असतात. ताण हा पूर्णपणे टाळता येत नाही, पण तो नियंत्रित करता येतो. दररोज छोटे बदल केले तर मोठा फरक नक्कीच पडू शकतो. तेव्हा नक्कीच आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा आणि ताण कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.